इंजिनियर ॲडव्होकेट रोशनीताई गजबे या ग्राम कचार सावंगा येथे प्रचार दौऱ्यामध्ये आलेल्या आहेत। या गावामध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या फोटोला माल्यार्पण करून आपण नवीन युगाला नवीन प्रवाहाला सुरुवात करत आहोत। आपण सर्वांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणाची ना कोणाची बटन दाबायचे म्हणजे मतदान करायचे आहे। तर आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम आपण सर्वांना जय सेवा, जय भीम, जय मूल निवासी, जय संविधान। आपणास कळकळीची विनंती आहे की आपण मतदान करत असताना कुठेतरी आपला जो उमेदवार आहे त्याच्या बाबतीत आपण जाणलं पाहिजे, त्याच्या बाबतीत आपण समजलं पाहिजे की ज्या उमेदवाराला आपण मतदान करत आहोत तो उमेदवार खरोखरच आपला हितैषी आहे का, आपल्या क्षेत्राची समस्या सोडेल का, आपल्या मुलं बाळांच्या शिक्षणाची व्यवस्था होईल का, आपल्या इथे दवाखान्याच्या स्वास्थ्याची व्यवस्था होईल का, आम्ही जे बेरोजगार आहोत त्या रोजगारांना काम मिळेल का, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ती प्रलंबित कित्येक वर्षापासून शेतकरी बिचारे राब आपल्या शेतीमध्ये राबतो आणि जेव्हा पीक आपल्या पीक घरी घेऊन येतो आणि त्याच्या पिकाला हमीभाव मिळण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र पिकाचा हमीभाव त्याला मिळत नाही आणि त्या कारणामुळे कुठेतरी तो शेतकरी माणूस एक कर्जबाजारी होतो, यात नाईलाजी सरते शेवटी तो आत्महत्या करतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण उमेदवार निवडत असताना त्याच्या बाबतीत जाणलं पाहिजे की नाही जाणलं पाहिजे, जाणलं पाहिजे की नाही जाणलं पाहिजे, आणि त्यांना विचारलं पाहिजे की नाही विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी काय करणार। आज तुम्हाला माहित आहे की तुमच्या गावामध्ये मला वाटतं 10वी पर्यंत शाळा असेल, 12वी पर्यंत शाळा आहे, जिल्हा परिषदची आहे, जिल्हा परिषदेची शाळा असेल त्या शाळेमध्ये 4 ते 5 मास्तर, त्याच्या वर मास्तर नसतील अशी व्यवस्था प्रत्येक गावातल्या शाळेमध्ये आहे। मग त्या शाळेमध्ये एकाच ठिकाणी 10वी ते 5वी पर्यंतचे विद्यार्थी दोन वर्गाच्या लोक एकाच शिक्षक शिकवते आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपले विद्यार्थी त्या शाळेत शिकत असतील तर खरोखरच त्यांच्या भविष्य उज्ज्वल होईल का, ते शिकू शकतील का, आजच्या प्रत्येच्या युगामध्ये ते टिकू शकतील का, याचाच तरी आपल्याला विचार करावा लागेल। मित्रांनो, जे उमेदवार उभे आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला जरी माहीत नसेल तरी मी सांगतो की जे बर्वे साहेब श्यामकांत जे बर्वे आहेत हे ग्रामपंचायत सरपंच होते आणि जिल्हा परिषद मध्ये त्यांची मिसेस अध्यक्ष होती आणि त्यांच्या नावाने एवढे तक्रार आहेत, पोलीस कंप्लेंट आहेत की ते रेती चोर आहेत, रेती माफिया आहेत, कोणी माईलचे जे काम करतात माईल माफिया आहेत, त्याच प्रकारे कित्येक प्रकारचे असे त्यांच्यावरती गुन्हे आहेत। आणि जे व्यक्ती रेती चोर असेल आणि दुसरा व्यक्ती एक आहे तो त्याचे म्हणजे 6 ते 7 देशी भट्टे आहेत, बार आहेत आणि त्या दोघेही शिक्षण आपण बघितलं तर 10वी, एकाचे शिक्षण 9वी पर्यंत आणि दुसऱ्याचं शिक्षण 12वी पर्यंत। मग असं मला हे विचारायचं आहे की आपण कोणत्याही नोकरीमध्ये किंवा कोणत्याही चांगल्या पदावरती सुशिक्षित माणसाला पोहोचवतो, त्याला नोकरी लावतो आणि एखादा सांसद किंवा आमदार निवडत असताना आपण तो सुशिक्षित आहे की नाही, शिक्षित आहे की नाही, तो आमच्या किती हितेशी आहे, आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवेल की नाही, जनतेचे प्रश्न सोडवेल की नाही, हे आपण विचारलं नाही पाहिजे का, विचारलं पाहिजे। म्हणून माझं म्हणणं आहे की आपण त्यांना विचारलं पाहिजे की याच्यापूर्वी तुम्ही आमदार होते आणि आमदार असताना काँग्रेसमध्ये आमदार झाले, मग खासदार बनत असताना काँग्रेसचा दुपट्टा फेकला आणि बीजेपी शिवसेनेचा दुपट्टा माळ्यावर घातला, आपण एकदा त्यांना आमदार बनवलं आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा असा खासदार बनवायचा का, आणि संपूर्ण देशामध्ये आपण देशी भट्टीने दारूचे दुकानं ओपन करायचे का, या सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल। त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्याच प्रकारचे आहेत, जे लोक चोर आहेत, डाकू आहेत, ते लोक खरोखरच आमच्या हितेशी होऊ शकतात का, ते लोक आम्हाला आमच्या पाठीमागे उभे राहू शकतात का, त्या क्षेत्राच्या विकासाकरता ते काम करू शकतात का, काय घेणं देणं हो तुमच्या आणि आमच्या प्रश्नाशी त्यांना, ते तर फक्त खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी आपल्या मताचा वापर करून घेणार आहेत। म्हणून आपल्याला समोर आपले जे मतदान करायचे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की जोपर्यंत दलित, शोषित, SC, ST, OBC बांधव हे एकत्र येत नाही आणि आपल्या संविधानाच्या अनुषंगाने योग्य प्रतिनिधी निवडत नाही तोपर्यंत शोषित पीडितांचे
शोषित पीडितांचे प्रश्न कोणी सोडू शकत नाही, त्यांच्या क्षेत्राचा आणि त्यांचा सुद्धा विकास होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला शासक बनावं लागेल. ज्या आपल्या घराच्या दारावरती शासक बना म्हणजे भिंतीवरती लिहा की आम्ही शासन करते जमात बनू. मग आपण प्रतिनिधी निवडायचे आहे तर मग आपल्याला आपल्या योग्य हिताच्या प्रतिनिधी निवडावा लागेल. आणि योग्य हिताच्या प्रतिनिधी निवडत असताना त्यांच्यामध्ये कोणती क्वालिफिकेशन आहे, काय आहे हे सुद्धा पाहावं लागेल. मॅडम इंजिनियर आहेत, इंजिनियर असून ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेट असून हे आमदार खासदार झाल्यावर लोकांच्या समस्या सोडवतात किंवा सोडवू म्हणतात. परंतु मॅडम मागील 2-2.5 वर्षापासून तुमचे आमचे प्रश्न सोडवत आहे. मी तुम्हाला सांगतो की असे केसेस होते जे पोलीसवाले कधी म्हणजे पोलीसवाले म्हणजे गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. आमच्या आई बहिणीवरती बलात्कार केलेले केसेस होते, मर्डर झालेले केसेस होते. ज्या 2 आमच्या बहिणी होते ते आत्महत्या केलेले होते. त्या केसेसमध्ये पोलीसवालेच नाही तर DSP सुद्धा त्या केसेसमध्ये लक्ष देत नव्हते. परंतु ॲडव्होकेट रोशनीताई गजबे मॅडमने त्या ठाण्यामध्ये त्यांना नोंदणी करायला लावलं आणि जे लोक गुन्हेगार होते त्यांना शिक्षा देण्याकरिताही त्यांनी बाध्य केलं. आणि तिथले जे कर्मचारी होते ठाणेदार आणि DSP त्यांची बदली सुद्धा केली. म्हणजे इतकं मोठं काम आमदार नसताना खासदार नसताना जर रोशनीताई गजबे करत असेल तर समोर संसदमध्ये गेल्यावरती तिला काही सांगायची गरज नाही. कारण की कायद्याच्या पूर्ण नॉलेज आहे, जाण आहे आणि समाज सोशल वर्कर आहे. आणि सोशल वर्कर असल्यामुळे त्यांना तुमच्या आमच्या प्रश्न काय आहेत ते सर्व समजते. मुलांच्या भविष्याचा विचार त्यांना सर्व समजून राहिला आहे. आणि या क्षेत्रात फिरत असताना त्यांना असं वाटते की जर योग्य उमेदवार या क्षेत्राला या लोकांना मिळाला नाही तर मागील 75 वर्ष आपण अंधारात राहिलो.